विद्यार्थी मित्रांनो, कैलास शर्मा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सामाजिक शास्त्र भाग 2 म्हणजे भूगोलाची प्रश्नपत्रिका आपल्याला काय करायचे बघून घ्यायचे, कोणते उत्तर कोणते असणार आहे, कोणत्या प्रश्नाची कोणते उत्तर असणार आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, कारण पहिल्यापासून मी सांगत आलोय जे आयएमपी प्रश्न देणार तेच प्रश्न करा मित्रांनो, आणि तेच प्रश्न जे प्रश्नपत्रिकेत आले होते बरोबर मित्रांनो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा आणि पटापट आता काय करणार आपण योग्य उत्तर कोणत्या प्रश्नाची काय ते आता बघणार आहे। बघा आजची प्रश्नपत्रिका आहे। पहिल्या बघा रिकाम्या जागा काय होता, तर भारत व ब्राझील या देशाची राजवट या प्रकारची काय, तर ती प्रजासत्ताक पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। दुसरा बघा, हिमालयामुळे उत्तरेकडे येणारे वारे अडवले जातात, कोणता अति थंड, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे बरोबर आहे। पुढे बघा, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून असते, कोणत्या तृतीयक बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3। पुढे बघा, ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा नंबर आहे, तर 5वा। कितवा नंबर आहे मित्रांनो, 5वा नंबर आहे, हे याचं योग्य उत्तर होतं। आणि मला कमेंट करा तुमचे उत्तर किती बरोबर आले, तुम्हाला पेपर कसा गेला मित्रांनो। आणि लक्षात घ्या मित्रांनो, करिअर गायडन्स आपण भविष्यात करणार आहे, आता लगेच 2-3 दिवसामध्ये ऑनलाईन सेक्शन घेणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, लगेच तुम्ही काय करा का आता 11वीचे ऍडमिशन पद्धत पण बदलले, ते पण तुम्हाला समजून सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा पुढे काय, वेगळा घटक ओळखा, तर तो म्हणजे काय, जर क्षेत्र भेटीसाठी काय आवश्यक आहे आपल्याला, पण याच्यामध्ये वेगळा घटक आहे, संगणक नको आहे आपल्याला बरोबर आहे। ब्राझीलमध्ये नद्या काय, तर गंगा नदी आहे का, गंगा नदी कुठे आपल्या भारत देशात आहे। पुढे बघा, प्राथमिक व्यवसाय काय, तर पर्यटन बरोबर आहे, प्राथमिक व्यवसाय पर्यटन। चौथं बघा काय, तर प्रतिकूल हवामान हे त्याचं योग्य उत्तर आहे। हा पुढे बघा, चुकी बरोबर। पहिलं काय होतं मित्रांनो, भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे बरोबर। दुसरं काय, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात, चूक बघा। पुढचं काय, ते पण चूक। चौथं काय, बरोबर आहे। आणि 5वं काय असणार मित्रांनो, ते देखील चूक असणार आहे बघा मित्रांनो। हे त्याचे योग्य उत्तर होते। मला कमेंट करा, तुम्हाला काय करायचं हे नकाशामध्ये तुम्हाला ही माहिती भरायची होती बरोबर। तुम्हाला नकाशा दिला असेल आणि नकाशाच्या मागेच आलेख पण आला होता। पुढे बघा काय दिलं, या नकाशाचं वाचन करायचे आणि तुम्हाला उत्तर द्यायचे। बघा दिसतोय नकाशा, बघा काय दिलंय, वरील नकाशा काय दर्शवतो, तर भारत स्थान व विस्तार, भारतातील सर्वात दक्षिणेकडे टोक कोणते, इंदिरा पॉइंट बरोबर आहे। हे त्याचं काय योग्य उत्तर असणार मित्रांनो बरोबर आहे। पुढे बघा, भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे, तर 3000 किमी। भारताची प्रमाण वेळ बघा दिले 22 डिग्री 30 पूर्व बरोबर आहे। भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कोणता, तर अरबी समुद्र आहे। या नकाशामध्ये सगळे इथं दिसते बघा, पश्चिम हा भारत आणि भारताच्या पश्चिमेला काय, हा अरबी समुद्र, याचं योग्य उत्तर आहे बरोबर। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक कारणे तुम्हाला द्यायचं होतं बघा मित्रांनो, कोणतेही याच्यात लक्षात घ्या, कोणतेही 2च देणं अपेक्षित होतं। पुढे बघा, स्तंभालेख काढायचा होता, आलेख काढायचा होता, जो नकाशा दिला त्याच्या मागच्या पानावरती काय होता, तर स्तंभालेख होता बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। पुढे बघा, वरील आलेख काय दर्शवतो, तर भारत साक्षरता प्रमाण दर्शवतो। 1991 साली भारताची साक्षरता किती होती, तर बघा इथे 91 दिले, 48.2 ही होती। पुढे बघा, 91 ते 2000 दशकात भारताच्या साक्षरता किती टक्क्याने वाढ झाली, तर ती म्हणजे काय 12.8 याची वाढ झाली, याचं काय होतं योग्य उत्तर होतं बघा विद्यार्थी मित्रांनो। पुढे बघा, आकृतीचं वाचन करून प्रश्नाचे उत्तर द्यायचं होतं। पहिला दिलाय, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे, ते भारत। दुसरा बघा, याचं उत्तर होतं ब्राझील। पुढचा प्रश्न बघा, तिसऱ्याचं उत्तर होतं मित्रांनो ब्राझील। चौथ्याचं बघा, ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्येचं कार्य आहे, तृतीयक बघा। पुढचं 5 नंबरचं त्याचं उत्तर 10% आणि शेवटचं होता, भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती, ती म्हणजे होती 57%, याचं योग्य उत्तर बघा। विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची सविस्तर। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची किती उत्तरं बरोबर आलेत मला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, कारण भविष्यात काय करायचे काय नाही सगळं तुम्हाला गायडन्स मित्रांनो देणार आहे। आणि आपण पहिल्या मराठी पासून तर आपण या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेपर्यंत सगळं तुम्हाला गायडन्स केले, प्रश्नपत्रिकेची उत्तरं असतील, आयएमपी टेस्ट असतील, सगळं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मित्रांनो काम आपण केले। त्यामुळे आपल्याला एकदा सपोर्ट द्या, पाठिंबा द्या आणि चॅनल सबस्क्राइब करा। आणि नक्कीच आता नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भविष्य कसं उज्ज्वल करायचं आणि 11वीचं असेल किंवा पुढचं काय ऍडमिशन असेल, प्रोसेस कशी असणार आहे, हे नक्कीच तुम्हाला लवकरच तुमच्याजवळ माहिती भेटणार आहे। त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करा, काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करा भविष्यासाठी। आता सर्वांना शुभेच्छा।